पुण्यातील DSK बिल्डर यांची स्टोरी बद्दल इतका काही मजकूर इंटरनेटवर सगळीकडे आहे की मी रिपीट करत नाही. त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा कुलकर्णी आणि DSKची माझी चांगली ओळख होती. त्यांच्या ऑफिसमध्ये मी जायचो 98-99च्या वेळेस. पुढे त्यांनी DSK विश्वाची जाहिरात दिली. तो फ्लॅट घ्यायला मी तिथे गेलो होतो. परंतु त्याच्यामध्ये इतका रस्ता खराब आणि सुविधा आणि दावे वगैरे सगळं ते काही पटलं नाही मला. मी ते काही घेतलं नाही. मग पुढे त्यांच्या नातवंड वगैरे म्हणजे त्यांचे नातेवाईक आणि इतरांनी काय केलं हा वेगळा विषय आहे. पण त्याच्यानंतर मग 6 वर्ष ते तुरुंगात गेले आणि बाहेर आले आणि मग त्यांनी जे सांगितलं की माझ्याकडे पैसे आहेत, मी देऊ शकतो, पण माझी प्रॉपर्टीचं डिव्हॅल्युएशन करून इतरांनी ती लिलावात विकत घेतली. खरा गेम इथे आहे. म्हणजे DSK चांगले आहेत, वाईट आहेत, फ्रॉड केला आहे, नाही केला आहे, हा मला काही विषय जायचा नाही आहे. ते 3% 5%ने व्याजाने पैसे घ्यायचे. त्या काळात मला काही लोक पुण्यातले मध्यमवर्गीय म्हणायचे की DSK इतका व्याज देतात, तुम्ही इतकं प्रॉफिट देता. म्हणजे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांना, पुण्यातल्या सुसंस्कारित लोकांना व्याजाने पैसे घेणं, त्याच्यात आपले कुटुंब सगळे शौक पुरे करणं आणि वर दुसऱ्यांना तत्त्वज्ञान शिकवणं, म्हणजे DSKना बरबाद त्यांच्या गुंतवणूकदारांनी कसं केलं आहे, हा पण एक वेगळी स्टोरी आहे. तिथल्या जे बिल्डर लॉबी आहे, चोरडिया वगैरे सगळ्या लोकांनी 800-800 कोटी रुपयाची प्रॉपर्टी DSKची कशी कमी वेळात घेतली. म्हणजे एका अर्थाने ना ह्याच्यात आणि माझ्यात एक साम्य आहे की DSK असं म्हणतात की मी पैसे देऊ शकतो, पण माझी प्रॉपर्टी गेलेली आहे. माझ्या केसमध्ये काय झालं की मला 1 कोटीमध्ये डील मागितलं लवासा फेम अनिरुद्ध देशपांडेंनी. तेही मोठे बिल्डर आहेत. मी त्यांना नाही म्हटलं, तर त्यांनी माझं सगळं बरबाद करून टाकलं आणि लोकांना माझ्यावर केसेस करायला लावल्या. तर मी प्रत्येकाच्या घरी गेऊन बोललो. त्यांना म्हटलं, अहो मला पैसे देण्याचं काही अडचण नाही आहे, माझं घरदार लुटलं, सगळं बरबाद केलेलं आहे. पण राजकीय लोकांचं काय असतं ना, ते समोर येत नाहीत, ते मागून गेम करतात. DSKचं तेच झालं. पण आता काय, निसर्गाचा एक न्याय असतो कायद्याच्या पलीकडे. आता हे जे बिल्डर लॉबीवर धाडी पडत आहेत ना पुण्यामध्ये, तर याच्यामध्ये आता काय होणार आहे की ह्याच्यात DSKच्या केसमध्ये ज्यांनी कमी व्हॅल्युएशन करून लिलाव ट्रायब्युनलमधून त्या प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत, आता ते रडारवर येणार आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने आता DSKकडे पैसे मागायला जायचं नाही ही ऑर्डर दिलेली आहे. त्यामुळे आता एकीकडे DSK सुरक्षित झाले आणि ज्यांनी DSKना तुरुंगात 6 वर्ष टाकून त्या प्रॉपर्ट्या लुटल्या ते आता रडारवर आलेले आहेत. आता ह्याच्यात मराठी विरुद्ध अमराठी असा पण एक अँगल आहे. पण हिशोब चुकता होणार आहे. आता याला मी कर्मनियम वगैरे काही म्हणत नाही, पण काळाचा महिमा म्हणा तुम्ही याला फार तर. आणि दुसरं म्हणा की तुम्ही लीगल बघा किंवा निसर्गाच्या नियमाच्या अँगलने बघा. तर तेव्हा DSK जेलमध्ये गेले. आता पुण्यातल्या काही बिल्डरना जेलमध्ये जावं लागणार आहे. बस हाच मुद्दा आहे इथला.